मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हर्षवर्धन चांगलाच चपलेने मार खातो। त्यावेळी तो आता मोठ्या तोऱ्यातच बायकांचा मार खाल्ल्यानंतरही म्हणतो की मी हर्षवर्धन अधिकारी आहे, मी तुमची कंप्लेंट पोलिसांमध्ये देईल, मग तुम्हाला जेल होईल। तेव्हा त्या बायका अजूनच चवताळून उठतात आणि म्हणतात, कमाल आहे याची, एवढा चपलेने मार खाल्ला तरी याचा माज अजून गेला नाही। त्यावेळी मुक्ता रागातच त्याच्याकडे धावत जाते आणि म्हणते, याच्या सारख्याचा सुंब जळाला तरीही पीळ काही जात नाही। आता मी तर म्हणते ना, माफी मागेपर्यंत याला मारा तुम्ही आणि याची सगळी मस्ती सुद्धा उतरवा आणि दाखवून द्या याच्यासारख्या पुरुषांना। जेव्हा बायका एकत्र येऊन अन्याय विरोधात आवाज उठवतात तेव्हा काय होतं ते असं म्हणून मुक्ता भडकते। तेव्हा त्या आता हर्षवर्धनला चांगला चोप देतात आणि चपलेने मारतात। त्यानंतर आता सगळ्या जणी खूप त्याला मारत असतात ते पाहून मुक्ता म्हणते, आता जरा थांबा असं म्हणून ती आता चपलेचा हार आता लगेच हातात घेते आणि हर्षवर्धनच्या गळ्यात घालणार असते। तेव्हा तो आता विरोध करत असतो ते पाहून सर्व बायकाच आता काय करतात तर त्याचे दोन्हीही हात अगदी घट्टच पकडवून ठेवतात आणि मग मुक्ता भामट्या हर्षच्या गळ्यामध्ये आता लगेच चपलेचा हार घालते। तेव्हा आता हर्षला खूप अपमानास्पद वाटत असतं। मग त्यानंतर मुक्ता आता मिहिकाच्या हातातून काळे शाईची बॉटल घेते आणि हर्षच्या तोंडावरच काळी शाई फेकते। तेव्हा ते पाहून तर हर्षच्या तळपायाच्या आगच मस्तकात जाते। सर्व बायका त्याच्यावर हसतात। त्यानंतर आता मुक्ता म्हणते की रागात काय बघतोस माझ्याकडे, तुला फार हौस आहे ना बायकांना स्वतःच्या तालावर नाचवण्याची, हे बघ आज तुला आम्ही सर्वजणी नाचवणार असं म्हणून त्या आता लगेच सर्व बायका त्याला उठवतात आणि चांगला चपलेने पुन्हा एकदा बदड बदड बदडवून काढतात। त्यानंतर नाच ग घुमा कशी मी नाचू हे गाणं आता त्या म्हणत असतात। तेव्हा हर्ष आता इकडून तिकडे आपला पळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्या बायका काही त्याला सोडत नाही, त्याला असा चपलेने मारतात की त्याचे पार हाल करून टाकतात। तर मिहिका मात्र आता हसत असते। त्यावेळी मुक्ताला सुद्धा आनंद होतो की आपल्या बहिणीचं एवढं सगळं काही झालं तरीही मला माहीत नव्हतं, परंतु बरं झालं त्या डॉक्टरमुळे माहीत झालं, नाहीतर मिहिका विचारीवर आज अतिप्रसंग याने केला असता। त्यानंतर मुक्ताला अचानक एक फोन येतो। तेव्हा फोन आलेला पाहताच मुक्ता लगेच त्या फोनजवळ जाते आणि मग कोणाचा फोन आहे हे पाहते, त्यानंतर कट करते। तर आता हर्ष हा मुक्ताकडे पाहतच राहतो। तेव्हा तिला समजतं हर्ष आता पळून जाण्याचा प्रयत्न करेल। मग आता ती लगेच तो फोन पर्समध्ये ठेवून देते। त्यानंतर आता मुक्ता ही सर्वांसमोर येऊन सर्व बायकांना म्हणते, थांबा जरा। त्यानंतर मिहिकाला ती म्हणते की हे बघ मिहू, शेवटचा वार आता तुलाच करायचा। अगं, पर्स चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला जिने स्टेशनवर अगदी बेदम मारलं, माझ्या त्या फायटर बहिणीला मला पुन्हा बघायचंय। अगं, तुझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घे तू मिहू, आता तू घाबरू नकोस कारण आज आम्ही सर्वजणी तुझ्या सोबत आहोत। तेव्हा सर्व बायका मिळून आता मिहिका समोर त्या हर्षला उभं करतात। तर आता मिहिकाला खूप त्याचा राग आलेला असतो। तेव्हा ती आता खूपच रागात त्याच्याकडे पाहते आणि सनकन त्याच्या कानाखाली मारते। मग आता रागातच ती म्हणते, मला ब्लॅकमेल केलंस, मला फसवलंस आणि माझ्याशी तू लग्न केलंस हे त्यासाठी असं म्हणून ती अजून एक सनकन त्याच्या कानाखाली मारते। अरे, मला त्रास दिलास, मला टॉर्चर केलं एवढे दिवस हे त्यासाठी असं म्हणून अजून एक सनकन कानाखाली ती मारते। अरे, तुझ्यामुळे मला माझं बाळ गमवावं लागलं हे त्याच्यासाठी, म्हणून मिहिका आता रागातच त्याला खूप मारते। तेव्हा आता मिहिका खूपच स्वतःला त्रास करून घेते आणि मग नंतर तेच मुक्ताकडे जाऊन तिला मिठी मारते। तेव्हा आता ती खूप रडत असताना मुक्ताला अजिबात ते सहन होत नाही। त्यानंतर हर्ष खूपच रागात मुक्ताकडे पाहत असतो। त्याचवेळी मुक्ता रागात म्हणते, हे बघ, आज आम्ही सर्वांनी तुला जी अद्दल घडवली आहे ना हर्ष, त्यामुळे थोडे तरी तुझे डोळे उघडतील, कारण जर परत पुन्हा तू काही केलं आणि कुठल्याही मुलीकडे नजर वर करून जरी पाहिलं ना तर आता गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेव, अगोदर माफी माग तिची असं म्हणून मुक्ता त्याच्यावर ओरडते। अरे, लक्षात ठेव आता हर्ष, देवी काय वर्षातून एकदा पोजण्यासाठी नसते, अरे देवी तर आमच्यात असते आणि जी ती जागते। जेव्हा जेव्हा तुझ्यासारखे नराधम हे मोकाट फिरतात ना तेव्हा तेव्हा ती अवतार घेते। त्याचवेळी आता
रागातच मुक्ता त्याच्याकडे पाहते तर हर्षची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते. तो काहीच बोलत नसतो, एकदम गप्प गुमान उभा असतो. त्याच वेळी आता पोलीस तिथे येतात आणि विचारतात, मुक्ता मॅडम तुम्हीच फोन केला होता ना? तेव्हा मुक्ता म्हणते, हो. आता घेऊन जा याला, कारण याने बायकोवर हात उचलला आहे आणि तिला मारलं आहे. आता मिहिकाच्या वतीने माझे वकील तुमच्याशी बोलतील. तेव्हा पोलीस आता हो असं म्हणतात आणि लगेच मुक्ताचे आभार मानत, घ्या रे त्याला, असं म्हणून हर्षला लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तर मुक्ता आणि मिहिका दोघीही रडत असतात. आता हर्षच्या कचाट्यातून मिहिकाची कायमची सुटका आता झालेली असते. त्यामुळे आता सर्वजणी टाळ्या वाजवतात आणि तिचं अभिनंदन करतात. तर बिचारी मिहिका आता खूप रडत असते आणि सारखी सारखी मुक्ताला मिठी मारत असते. त्यानंतर मुक्ता आपली पर्स घेते आणि लगेच मिहिकाला आता आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेत. मिहिकामध्ये एवढी ताकदच नसते की ती चालू शकेल वगैरे. तर मुक्ता आता तिला व्यवस्थित अशी पकडते आणि म्हणते, मियू बाळा, हे बघ आता आपण घरी जाऊयात, मी तुला खाऊ घालेन आणि मग तू जरा शांतपणे बस, आराम कर, जरा झोप आणि अजिबात तू काळजी करू नकोस, कारण तू आता सेफ आहेस, तुला काहीही होणार नाही याची जबाबदारी माझी असेल, कारण मी तुला आता सोडून कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही मियू, असं म्हणून मुक्ता तिला प्रॉमिस करते. तेव्हा मिहिका म्हणते, ताई, असं म्हणून तिच्या अंगामध्ये एवढी ताकदसुद्धा नसते की ती काही बोलेल म्हणून. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, तू इथे बस बरं बाळा, जरा श्वास घे, जरा शांत बस. मग त्यानंतर मुक्ता म्हणते, जरा डोळे बंद करून शांतपणे इथे बसशील का तू मिहिका? त्यानंतर आता मुक्ता मोबाईलमध्ये पाहते तर तिला स्वातीचा मेसेज आलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, बापरे, स्वातीताईचा मेसेज. मग स्वातीने असं पाठवलेलं असतं की तू पोहोचलीस का सईकडे? मग मुक्ताच्या लक्षात येतं की अरे बापरे, मला तर सईकडे सुद्धा जायचंय आणि क्लिनिकला सुद्धा अगदी अर्जंट जायचंय, काय करू बरं? असं म्हणून तिच्या डोक्यात अगदी गोंधळ उडालेला असतो की कुठे कुठे जावं, काय करावं. तर मुक्ता ठरवते की सागरला आता फोन करून सांगायचं, म्हणून ती आता सागरला कॉल करते. वेळी मिहिर आता घरी बसलेला असतो. सागर हा आंघोळीला गेलेला असल्यामुळे त्याला काही माहीत नसतं की मुक्ताचा कॉल येतोय ते, पण मिहिरला माहीत असतं. मिहिर आता म्हणतो की वहिनीचा कॉल आहे, रिसीव करून तिला सांगू का की दादू आंघोळीला गेला आहे म्हणून? पण नको उगीच, असं म्हणून तो पुन्हा एकदा फोन ठेवून देतो. त्यानंतर मुक्ता पुन्हा एकदा आता कॉल करते. तेव्हा मिहिरला वाटतं काहीतरी महत्त्वाचं असावं, असं म्हणून लगेच तो कॉल रिसीव करतो. तेव्हा आता लगेच कॉल रिसीव केल्यानंतर तो अगोदर काही बोलत नाही. मुक्ताच आता म्हणते की सागर, ऐका ना, अहो मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, कारण माझ्यासोबत ना आत्ता या क्षणी मिहिका आहे. मिहिकाचं नाव घेताच मिहिरच्या पायाखालची जमीनच सरकते. अहो सागर, तिची अवस्था खरंच खूप खराब आहे. खरं तर मीच येणार होते तिला घरी घेऊन, पण मला कामावरून सतत फोन येत आहेत, मला तिथे अर्जंटली तुम्ही येता का तिला इकडे घ्यायला? बरं तुम्ही नाही तर निदान लकीला तरी पाठवा इकडे घ्यायला, असं म्हणून आता मुक्ता ही लगेच त्याला सांगत असते. पण हे सगळं बोलणं सागरने न ऐकता नेमकं मिहिरने ऐकलेलं असतं, कारण मिहिरनेच तो कॉल रिसीव केलेला असतो. त्यानंतर मुक्ता म्हणते, अहो सागर, ऐका ना, ती एकटी घरी येण्याच्या अवस्थेत नाही आता सध्या, आणि खरं तर मला तिची ही अवस्थासुद्धा बघवत नाही आहे. प्लीज तुम्ही याल का इकडे? मी तिला ना आता क्लिनिकलाच घेऊन जाते, तुम्ही या तिकडे, हां प्लीज प्लीज, असं म्हणून आता मुक्ता रिक्वेस्ट करते. पण तिला असं वाटतं हे सगळं बोलणं माझ्या सागरने ऐकलेलं असेल, पण हे सगळं बोलणं मिहिरने ऐकलेलं असतं. त्यामुळे आता मिहिरला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, वहिनी, अगं काय झालंय काय मिहिकाला नक्की? मुक्ताला मोठा धक्काच बसतो आणि ती आता विचारते, काय मिहिर तू? अरे पण सागर आहेत कुठे? मग आता मिहिर म्हणतो, अगं वहिनी, दादूस आंघोळीला गेलाय, पण झालं काय मिहिकाला? पण तू काय म्हणत होती ते सांग ना ग मला, तिची अवस्था बघवत नाहीये वगैरे, काय झालंय काय तिला? अरे मिहिर, मला तुला काही सांगता येणार नाही फोनवर, पण तिची खरंच अवस्था खूप वाईट आहे आणि तो मिहिर आहे ना, तो तिला खूप त्रास देत होता आणि म्हणूनच मी मिहिकाला घेऊन त्याच्या आता घराबाहेर पडली आहे. प्लीज तू सागरला बोलव ना. तेव्हा आता मिहिर म्हणतो, नाही नाही वहिनी, दादूसचं राहू दे, मीच येतो तिथे. मग आता मुक्ता म्हणते, नको, अरे मिहिर, उगीच गुंतागुंतीचं होऊन बसेल. अरे
आणि उगाच कोमलचा असा गैरसमज व्हायला नको. तेव्हा मिहीर म्हणतो, अगं वहिनी, ते आता महत्त्वाचं नाही आहे सध्या. आता मिहिकाची अवस्था बरोबर नाही आहे आणि हेच आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. अगं दादूसला सुद्धा एक अर्जंट मीटिंग आहे आणि त्यासाठी त्याला जायचं आहे. अगं मी येतो ना, तू मला ना फक्त लोकेशन पाठव, असं मिहीर आता अगदी तळमळीने म्हणत असतो. कारण त्याला खरंच मिहिकाची मनापासून काळजी वाटत असते. ती कोणत्या अजून संकटात तर नाही ना याची त्याला आता खूप भीती वाटत असते. मग आता मिहीर एवढं म्हणतोय तर त्याला सांगण्यासाठी काही हरकत नाही असं म्हणून मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, मी पाठवते तुला लोकेशन, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि लगेच मिहीरला लोकेशनसुद्धा ती पाठवते. तर आता मिहिकाला खरंच खूप चक्कर येत असते आणि तिच्या अंगात आता अजिबात ताकदसुद्धा नसते. त्यावेळी मुक्ता लगेच तिच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते, सॉरी हां, अगं थोडी गडबडच झाली. अगं ॲक्च्युली मी सागरलाच कॉल केला होता आणि चुकून मिहीरने तो कॉल रिसीव्ह केला आणि मी घडाघडा सगळं काही त्याच्यासमोरच बोलून गेले, सागरसमोर नाही. तेव्हा मिहिकाला धक्काच बसतो. मग आता मुक्ता पुढे म्हणू लागते, आता सागरला नाही तर मी मिहीरलाच सगळं सांगितलं, त्यामुळे मिहीरलासुद्धा तुझी काळजी वाटतीये आणि तोच इकडे आपल्याला घ्यायला येतो. तोच येईल आता तुलासुद्धा घ्यायला, चालेल ना? मग आता मिहिका काहीच बोलत नाही, एकदम शांत शांत असते. त्यावेळी आता मुक्ता म्हणते की मिहिका प्लीज, आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाही आहे, प्लीज आता तू तरी समजून घे ना. आणि मलासुद्धा ॲक्च्युली अर्जंटली एका ठिकाणी पोहोचायचं आहे, आता आपण क्लिनिकला जाऊया, तो येईल तिथे. मग आता मिहिका म्हणते, ताई तू खरंच नको ना गं टेन्शन घेऊस, आता मी बघते काय करायचं ते, कारण त्या जेलमधून तू तर मला बाहेर काढलंस ना, आता मी जाईल कुठेही, तू नको काळजी करू, असं म्हणून मिहिका जायला निघते. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, अजिबात नाही मियू, समजलं, तू अजिबात कुठेही जायचं नाहीस, आता आपण दोघीही क्लिनिकला जातोय आणि मिहीर हा निघालाच असेल. त्याचवेळी मिहिकाला आता वाईट वाटत असतं, मिहीरला कसं हे सगळं सांगावं आणि तो बिचारा किती हर्ट होईल या विचाराने ती आता एकदम टेन्शनमध्ये येते. पण आता मुक्ता म्हणते, मियू प्लीज चल ना बाळा. मग आता मिहिका हो असं म्हणते. तर इकडे आता इंद्रा घरामध्ये काम करत असते. तेव्हा लकी म्हणतो, मम्मी अगं कॉफी दे ना मला. तेव्हा इंद्रा म्हणते, हो बाबा देते तुला हां. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. त्याचवेळी आता लकी हा म्हणतो, मम्मी मी बघतो, तोपर्यंत कॉफी दे. हा इंद्रा आता मोठ्यानेच विचारते, बोलणार रे कोण आहे. तेव्हा आता लकी म्हणतो, अगं मम्मी इथे मिहीर आलाय. तेव्हा कोमलसुद्धा आली की काय, असं आता लगेच इंद्रा विचारते. त्यावेळी कोमल नाही आहे असं म्हणून तो मिहिकाचं नावसुद्धा घेत नाही. मिहीर मिहिका एक साथ आलेले असल्यामुळे लकीला ते आवडलेलं नसतं. तर आता इंद्रा विचारते, अरे बोल ना कोण आहे. मग आता इंद्राला वाटत असतं, माझा हा जावई आणि माझी लेक आली आहे म्हणून ती हसत असते. तर समोरच आता मिहीर आणि त्याचबरोबर मिहिका हे दोघे असतात. तेव्हा खरं तर इंद्राच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती लगेच रागात आता मिहिकाकडे पाहते. त्याचवेळी आता इंद्रा मिहिकाला पाहताच रागातच उठते आणि म्हणते, काय ग तू काय करतेस काय इथे. अगं माझ्या चांगल्या आणि गुणी पोराला सोडून त्या 6 फुटी बैलाबरोबर गेली होतीस ना. तेवढ्यातच स्वातीसुद्धा आता तेथे येते आणि मिहिकाला समोर पाहून तिला धक्काच बसतो. त्यानंतर ती काहीही बोलत नाही. मात्र इंद्रा आता लगेच तोंडाचा पट्टा सुरू करते आणि विचारते, काय ग त्या 6 फुटी बैलाबरोबरच राहायचं होतं ना, आता काय इकडे आलीस. तेव्हा स्वाती आता विचारते, हो रे मिहीर, पण ही आता आपल्या घरात काय करतीये. अरे तुला सोडून त्या श्रीमंत हर्षकडे गेली होती ना ती, मग आता काय झालं, हकलून दिलं का त्या हर्षने. त्यावेळी आता मिहीर म्हणतो, स्वातीताई अहो तिची अवस्था तरी पहा ना आपली, तो हर्ष आपल्या मिहिकाला खूप टॉर्चर करत होता. मग इंद्रा म्हणते, बरोबर आहे, जसं करावं ना तसंच भरावं, पण तू कशाला घेऊन आलास रे तिला इकडे, तू हिला इकडे आणायलाच नको होतं, असं इंद्रा ओरडते. मग आता मिहीर म्हणतो, कसं आहे ना, मुक्ता वहिनीने सांगितलं इकडे आण म्हणून तिला. तेव्हा रागातच इंद्रा म्हणते, या मुक्ताला ना खूपच कळवळ आहे सर्वांचा, कारण कोण कसंही तिच्याबरोबर वागलं ना ती माफच करते सर्वांना आणि त्याचाच फायदा घेतात सगळेजण. त्याचवेळी आता
मिहीर म्हणतो की मावशी तिची अवस्था बघ ना प्लीज, अगं तुम्ही तिचा विचार करा ना प्लीज. त्यावेळी स्वाती म्हणते, मिहीर अरे तुला समजतं का, मिहिका सर्वांबरोबर वाईटच वागली तेव्हा तिने विचार केला होता का सगळ्यांचा? अरे साखरपुडा झाला होता रे तुम्हा दोघांचा, तरीही त्या हर्षसोबत ती तोंड काळं करून गेलीच ना. अरे जाताना काय फक्त एक चिठ्ठी ठेवली होती तिने, बरोबर ना. त्यावेळी आता मिहिकावर हे असले आरोप केले जात आहेत हे पाहून मिहीरलाही वाईट वाटतं, पण आता तो हे सगळं बोलणं ऐकून घेत असतो. त्याचबरोबर मिहिका बिचारी सुद्धा खूप रडत असते. त्यानंतर आता स्वाती म्हणते, तेव्हा तिने विचार केला का तुझा सर्वांचा? नाही केला ना. अरे तू अजूनही तिच्या आठवणीतून सावरला नव्हतास रे. अरे तिच्यासाठी तू काय काय सोडलं होतंस तुला माहीत असेल. त्यावेळी लकी म्हणतो, अरे भाई तुला माहीत आहे ना मिहीर, आम्हाला कोणालाच हिच्याबद्दल दयामाया वाटत नाही. मग मिहीर म्हणतो, तुमचं चिडणं, तिच्यावर ओरडणं सगळं काही बरोबर आहे, पण वहिनीने मला जे सांगितलं ना तेच मी करतोय फक्त, आणि म्हणूनच इकडे मी तिला घेऊन आलो. त्याचवेळी आता मिहीर म्हणतो, तू चल मिहिका, सगळ्याचा विचार करू नकोस, आतमध्ये जाऊन फक्त तू आराम कर. तुला काही खायला हवंय का, मी काही ऑर्डर करू का, असं तो तिला विचारतो. तेव्हा आता मिहीर लगेच रूममध्ये जातो, त्याच्या पाठोपाठ मिहिका सुद्धा जाते. तर आता घरातील कुणीच काही बोलत नाही. तर आता मिहीर आणि मिहिका हे दोघेही रूममध्ये येतात. तेव्हा आता मिहीर म्हणतो की तू इथे आराम कर आता मिहिका, असं म्हणून तो एसीचा रिमोट आता पटकन जेव्हा घ्यायला जातो आणि तिला जोरात धडकणार असतो, पण आता तो स्वतःहूनच पटकन मागे होतो आणि म्हणतो, सॉरी हा, मी एसीचा रिमोट घेतोय, गरम होतंय ना खूप, असं म्हणून तो लगेच आता रिमोटसुद्धा घेतो आणि दरवाजा पण बंद करतो. म्हणतो की जरा एसीचं टेम्परेचर वाढवलं ना तुलाही जरा थंड थंड वाटेल, बरं वाटेल जरा तुला, असं म्हणून आता तो तिच्यापासून जरा 2 फूट लांबच राहतो आणि म्हणतो, मिहिका हे बघ, तुला खरंच काही खायला नको आहे का? त्यावेळी आता ती नको असं म्हणते. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की खरंच तुला नको का खायला? तेव्हा ती पुन्हा एकदा नाही म्हणते. त्यावेळी तो आता विचारतो की तू बरी तर आहेस ना? हे काही दिवस ना, हे जे काही घडलंय ना त्यामुळे सर्वजण तुझ्यावर चिडले आहेत, पण तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस हा कोणती गोष्ट. त्यावेळी आता ती म्हणते, नाही लावून घेणार. मग आता तो विचारतो की काही जर लागलं ना तर मला सांग हा. मग आता नंबर आहे ना नक्की तुझ्याकडे, की तोही ब्लॉक करून टाकलास? असं जेव्हा तो विचारतो ना तेव्हा ती म्हणते, नाही आहे नंबर. मग आता सगळं काही ती इशाऱ्यानेच बोलत असते. तेव्हा आता तिला खूप वाईट वाटत असतं की आपण एवढं चुकीचं वागलो खरं तर त्या हर्षच्या ब्लॅकमेलिंगमुळे, पण माझा मिहीर अजूनही तसाच्या तसाच आहे. हे पाहताना, हे अनुभवताना तिला खूप वाईट वाटतं. ती रडत असते आणि आपले अश्रू पुसत असते. त्याचवेळी आता मिहिकाच्या हाताला असे जे रोवणं असतात ते आता बरोबर मिहीरला दिसतात. तेव्हा तो आता लगेच ते रोवण पाहतो आणि मिहिका तेवढ्याच हक्काने हातात घेतो आणि विचारतो, काय मिहिका, एवढं का सहन केलंस ग तू? असं म्हणून त्याला आठवतं की आता आपल्यामध्ये दुरावा आहे, म्हणून तो पटकन हात मागे घेतो आणि म्हणतो की अगं मुळात एवढा त्रास होत असताना त्रास तू का सहन करत बसलीस? अगं मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं का? तो नालायक माणूस एवढा तुला त्रास देत होता, मी तर त्याला तिकडे येऊन मारलं असतं. मग त्यानंतर मिहिका काहीच बोलत नाही. त्याचवेळी आता इंद्रा म्हणते, आता मारामारी पुरे झाली, आता घरी जा, बायको वाट बघत असेल, असं म्हणून इंद्रा मिहीरला खडसावते. त्यावेळी आता मिहीर एकदम शांत होतो. बायको खरंच म्हणजे कोमल आहे घरी, हो की नाही, असं त्याच्या मनात येतं. तर पुन्हा एकदा इंद्रा म्हणते, ओ जावई बापू आहे ना लक्षात, मी आहे इथे, मी देईल तिच्याकडे लक्ष, तुम्ही जा घरी. त्यावेळी मिहीर आणि मिहिका हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. तर इंद्रा सुद्धा त्या दोघांकडे अशी एकटक पाहत असते. ते दोघेही एकमेकांवरून नजरच हटवत नसतात. त्यानंतर स्वतः आता मिहीर म्हणतो, मावशी येतो मी, असं म्हणून तो मिहिकाकडे पाहत पाहतच जायला निघतो. त्याला आता खूप वाईट वाटत असतं आणि मिहिकापासून लांब जावंसंच वाटत नसतं. तिला होणारा त्रास आता त्याला पाहवतच नसतो. त्यानंतर आता मुक्ता ही रात्रीची घरी येते. तर आता रूममध्ये असताना ती सारखी अर्झऱ्या घालत असते, कारण तिला काही सुचतसुद्धा नसतं. आपल्या मिहिकावर होणारा जो अन्याय आहे तो तिला सारखा सारखा आठवत असतो की कशाप्रकारे हर्ष हा माझ्या मिहिकाजवळ जबरदस्ती जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी आता सागर हा तेथे येतो.
त्याचवेळी मुक्ता आता विचारते सागर, मग आता तो म्हणतो टेन्शन घेऊ नका, मिहिका अगदी शांतपणे झोपली आहे तिच्या रूममध्ये. त्यावेळी आता मुक्ता म्हणते बरं झालं, अहो मगाशी जेवायला म्हटलं, मी तिला उठवायला गेले तर ती सारखी सारखी अशी दचकत होती, सारखी सारखी म्हणत होती की नको, माझ्याजवळ येऊ नकोस, असं म्हणून तिने अक्षरशः धसका घेतला होता त्या हर्षचा. मला सोडवा, मला सोडवा असं सारखं म्हणत होती. अहो तिने किती सोसलंय ना याचा अंदाज येतोय आता मला. अहो मी तिथे गेले ना तेव्हा तो नीच हर्ष हा आपल्या मिहिकावर जबरदस्ती करत होता. आता हे सागरला ऐकवत सुद्धा नसतं तर मुक्ता खूप रडत असते. मग आता मुक्ता म्हणते सागर मला मान्य आहे, अहो चूक तिची होती, लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला होता, पण आता चुकीपेक्षा ना शिक्षा जास्त झाली आहे. अहो खूप भोगले हो तिने. अहो मला डॉक्टरांनी जी कंडिशन तिची सांगितली होती ना त्यापेक्षा वाईट कंडिशन आहे तिची, आणि त्याच वाईट कंडिशनमध्ये आहे ती आता. असं वाटतं ना त्या हर्षला आता रोज एक एक जखम द्या, त्याने जे माझ्या बहिणीबरोबर केलं ना रोज त्याच्याबरोबर तेच आता व्हावं असं वाटतं. उगच त्याला पोलिसांच्या हातात दिलं, त्याला खरंच मारून टाकलं असतं ना तरी माझ्या मन समाधान झालं असतं, असं म्हणून मुक्ता आता खूपच हायपर होते. त्याचवेळी मात्र आता सागर हा मुक्ताला शांत करतो. मग आता मुक्ता खूप हायपर झालेली असते ते पाहून सागर तिला शांत करत पाणी प्यायला देतो. त्यानंतर आता मुक्ता थोडी शांत होते. मग आता सागर म्हणतो मुक्ता तुम्ही जे केलं आहे ना त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे, त्याची ना त्या हर्षची हीच लायकी आहे. त्यानंतर आपल्या मिहिकाला काय काय त्रास दिला हे सगळं काही आता मुक्ता सांगू लागते आणि मग म्हणते अहो तुम्हाला माहीत नसेल तिचं बाळसुद्धा हर्षने मारलं, असं म्हणून ती सगळं काही आत्तापर्यंत घडलेला मला सांगते. तेव्हा सागरला ते आता ऐकवत नसतं. तेव्हा तो म्हणतो आपण मिहिकाला या सगळ्यामधून बाहेर काढूयात. तेव्हा मुक्ता आता रडत असते आणि विचारते कशी आता मिहिका बाहेर निघेल. तेव्हा आता सागर म्हणतो हे पहा, आत्तापर्यंत जसं आपण घरच्यांना सपोर्ट केला, घरच्यांना कोणत्याही मनस्थितीतून बाहेर काढलं, तसंच आपण मिहिकाला सुद्धा या मनस्थितीतून बाहेर काढूयात, टेन्शन घेऊ नका. मग आता मुक्ता म्हणते अहो पण मिहिका इथे आली त्यामुळे घरचे सर्वजण चिडले आहेत, काय करायचं आता. सागर म्हणतो मी सर्वांना समजावतो, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी करतो सगळं व्यवस्थित, असं म्हणून आता तो लगेच मुक्ताला समजावतो. तेव्हा मुक्ता बिचारी खूप रडत असते. त्यानंतर सागर म्हणतो हे पहा तुम्ही तुमच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्या, तुम्ही एवढं सगळ्यांचं सगळं काही करता आणि या धावपळीमध्ये तुम्हाला जर काही झालं तर मी आणि सईने काय करायचं, असं म्हणून तो अगदी इमोशनल होतो आणि मुक्ताला जवळ घेत. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मुक्ता आता मिहिरच्या घरी जाते, तिथे सावनी असते. मग आता मुक्ता खूप चिडलेली असते. तेव्हा तू हे करू शकत नाही असं सावनी म्हणते, मला माहीत आहे ना तू हे करू शकत नाही. तेव्हा मुक्ता म्हणते अगं आजपर्यंत तू मला फक्त मुक्ता सागर कोळी म्हणून ओळखत आलीस, पण सईची आई म्हणून नाही. अगं भाजल्यानंतर कसं वाटतं हे तुला सुद्धा कळलं पाहिजेच ना आता, की तुझ्या चुकीमुळे तिला चटका बसलाय आणि त्याची शिक्षा तुला व्हायलाच हवी, असं म्हणून मुक्ता आता काडीची पेटी पेटवते. मग आता सावनी घाबरतच म्हणते प्लीज थांब, प्लीज थांब. तर मुक्ताने आता पेटती काडी तिच्यासमोर पकडलेली असते, ते पाहून आता सावनी खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.